महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे। मस्साजोग गावामध्ये जाऊन त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन सुद्धा केलेलं आहे। काही वेळापूर्वी महंत शिवाजी महाराज हे मस्साजोगमध्ये पोहोचले होते आणि देशमुख कुटुंबाची त्यांनी भेट घेतली आहे, त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केलेली आहे। आपल्यासोबत नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आहेत। आज तुम्ही भेट घेतली आहे, सांत्वन केलंय कुटुंबियांचं। दुःख खूप मोठं आहे, परंतु वारकरी संप्रदायानं भेट घेतल्यानंतर दिलासा मिळतो आणि दुःखातून थोडंसं फुंकर टाकल्यासारखं होतं। आपली काय बातचीत झाली आहे आणि आपण काय त्यांच्याविषयीची भावना व्यक्त केली आहे? या ठिकाणी वारकरी संप्रदायाची रीतच ही आहे की दुःखाचं सांत्वन कसं करता येईल आणि त्यांच्या जीवनात सुख शांती समाधान कसं मिळेल, हा उपदेश हा वारकरी संप्रदायाचा असतो। ही सर्व कुटुंबीय नारायणगडावर दर्शनासाठी आली होती, परंतु आम्ही बाहेर कार्यक्रमासाठी गेलो होतो। आमची भेट न झाल्यामुळं आमचा फोनवर संपर्क झाला की तुम्हाला एक दिवशी भेट देण्यासाठी नक्की आम्ही तुमच्या मस्साजोग या गावी येऊ म्हणून सर्व आम्ही वारकरी संप्रदायातील मंडळी, सर्व संत महंत त्यांच्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। दोन भेटी आहेत, म्हणजे एक धनंजय देशमुख यांनी महाराजांची भेट घेतलेली होती ह्या गडावरती जाऊन, आणि तुम्ही स्वतः इथं आलात। दोन भेटीतला फरक काय आहे असं तुम्हाला वाटतं? आता फरक यामधला फरक आम्ही काय सांगू शकतो? फरक तिकडं भगवानगडावर भेटीसाठी गेले, नारायणगडावर भेटीसाठी आले। आमची न भेट झाल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। बरं, बोधले महाराज, काय प्रतिक्रिया आहे आपल्याला? बोला बोला। या देशमुख कुटुंबामध्ये संतोषजी देशमुख यांची झालेली जी हत्या आहे हे अत्यंत दुःखद प्रसंग आहे। आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो, कुठं जरी नाही माणसाचं दुःख हलकं झालं तरी आईजवळ गेल्यावर जसं एक वेगळी ऊब मिळते, तशी साधू संतांच्या जवळ गेल्यानंतर त्यांना माहिती असतं हे निपक्षपाती आहेत, हे सर्वाला बरोबर घेऊन चालणारे आहेत आणि आपलं मन मोकळं करायचं ठिकाण म्हणजे साधू संत असतात। मात्र देशमुख कुटुंबियाला न्याय मिळण्यामध्ये कुठेतरी राजसत्ता आडवी येते असं अनेकांकडनं बोललं जातं। आपल्याला याबद्दल काय वाटतं का? आणि ही राजसत्ता इथे न्यायात अडचण आहे असं आपली प्रतिक्रिया आहे का? याला काय आहे, जोपर्यंत कुठलीही गोष्ट पूर्णतेपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणं। आज एखादी गोष्टीचं वळण चुकीचं वाटतं, पण भविष्यकाळात तीच गोष्ट एका यशाच्या वळणावर नेत असते। त्याच्यामुळे आज शासन म्हणा, पोलीस यंत्रणा म्हणा, सगळ्यांनी त्यांच्या परीनं काम करत आहेत। ते आमचे जवळचे आहेत, स्नेही आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा आघात झालेला आहे आणि विविध स्तरावरती त्यांच्या पद्धतीने त्या गोष्टी तपासायच्या चालू आहेत। बोधले महाराज, की महंतांनी कसं वागावं हा ज्याचा प्रश्न आहे, किंवा ज्याच्या बुद्धीला जसं पटेल तसे ते महंत वागतात। मात्र न्यायाचार्य ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या न्यायावर या ठिकाणी चर्चा झाली, सोशल मीडियामध्ये झाली, सगळ्यांमध्ये झाली। एक वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष म्हणून न्यायाचार्याच्या न्यायाबद्दल तुमची काय भूमिका आहे? भूमिका काय नाही, प्रत्येकाने सांत्वन केलं पाहिजे, त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि धर्मपीठाचं कामच आहे की अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळण्यासाठी आपली भूमिका घ्यावी, एवढं धर्मपीठाचं काम। काय सांगाल तुम्ही? काय नाही, आम्ही सांगितलं जे दुःखाचा डोंगर आहे आमच्यावरचा, त्याची तीव्रता थोड्याफार कमी करण्याचं म्हणजे प्रमाण जे आहे ते फक्त संप्रदाय करू शकतं। ही चर्चा आमची महाराजांची झाली आणि महाराजांनी सगळ्यांनी संत महंतांनी कुटुंबांचं सांत्वन केलं। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।